हाय हाय फ्रेंड्स. तर आज गणपतीचा तिसरा दिवस आहे. नाही सॉरी, गणपतीचा चौथा दिवस आहे आणि आज आमच्याकडे गौराई येतील. आणि आता असं झालंय की सगळे जमलेत कारण माझा भाचा माझी ताई आता चाललेली आहे घरी. सो आता मी सगळे तिला सोडायला चाललोय खाली. मम्मीला जाऊ दे, ये तू ये. मम्मीला जाऊ दे, ये तू ये. बाय बाय, व्यवस्थित जा. बाय. हॅलो, गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. ॲक्च्युली आता आज आहे चौथा दिवस आणि आज आमच्याकडे गौराई येणार आहेत. आणि आता आम्ही गौराई घ्यायला आमचं जे माळरान आहे, गावदेवी मंदिराच्या समोर जे माळरान आहे, तर तिथे जाऊन आम्ही म्हणजे गौराई तिकडून घेऊन सजवून घेऊन येतो आणि मग घरी येऊन मग तिला पूर्ण सजवतो आम्ही. तुम्हाला ह्या म्हणजे ब्लॉग थ्रू तुम्हाला दिसेल की कसं आम्ही गौराईला सजवतो, कसं तिला नटवतो. सो आता चला माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसं गौराईला घेऊन येतो. जसं मी तुम्हाला बोलली होती की गौराईला आणायला असं जातात, असं गावाच्या बाहेर म्हणजे गावदेवीचं जे माळरान आहे, गावदेवीच्या मंदिराच्या समोर जे माळरान आहे तिथे म्हणजे गौराई तिथून घेऊन येतात. सो तुम्हाला दाखवते. आणि आमची गौराई आणायला आमची आत्याबाई आली. हां, किती छान असं. जसं तुम्हाला म्हणते होती ते हे बघा, सगळ्याजणी गौराई तयार करायला आलेले आहेत. आता आमची पण गौराई इथेच तयार होईल. अशा प्रकारे गौरीला सजवलेलं आहे आणि म्हणजे घरी जाऊन अजून खूप सुंदर प्रकारे सजवतात. ते तुम्हाला संध्याकाळी दिसेलच, संध्याकाळी दाखवेल मी या व्हिडिओत. आता गौराई प्रत्येकाच्या घरी जायला निघाल्या आहेत बघा. पहिला आमचा नंबर. चला गौराई निघाल्या. ही कात्यांची गौर, ती मागची खेडेकरांची. अरे वा, कम्फर्टेबल आहे. गावात आलेले आहेत आणि आता गौराईचं प्रत्येकाच्या घरी आरती केली जाते. आरती झाल्याच्या नंतर काही घरांमध्ये मग गौराई आपापल्या घरी जातात. आता गौराईचं आगमन होईल थोड्याच वेळात.
तर फायनली गौराई घरी आलेली आहे. गौराईचं आगमन होत आहे घरात. गेल्या वर्षी कोणी गाणं लावून गेल्या वर्षी काय नाही लावलं. काय करणार ना. बघ ना कुठे गेली ती? आता गौराईचं थोडं म्हणजे आरती करतील आणि गौराईला घरात घेतील. तर आता जेवण झालेलं आहे आणि आज आमच्याकडे गौराई आली आहे, त्याच्यामुळे पहिला बाला डान्स आमच्याकडेच होणार आहे. सो आता आमच्याकडे येतील काही वेळानंतर. हां, जे काही मेंबर्स आहेत ते तयारी करत आहेत. हाय फ्रेंड्स, तर आता जसं तुम्हाला बोलली होती की जेव्हा आमची गौराई सजेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये की आमची गौराई कशी सजवली आहे, नटवली आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल कशी आमची गौराई सजवलेली आहे. हॅलो गाइस. गाइस काय करतो तुम्ही? मी सिग्नल दिसतो जरासा चपला दिसतो सो. आता एक काम करा तुम्ही, बेल आइकन को क्लिक करा, दबा के ले आइटम ले बटन को क्लिक कीजिए, दबा के सब्सक्राइब करिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए, फॉलो कीजिए. सूरजच्या लागेल. माझ्या छानूचा आतोला मला पाहिजे फिश, मग काय 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 फिश बुकित ठेवून सगळा गोंगाट दिसतोय तुम्हाला. सोनू तुला माझ्या Foreigner full date off. हे आमचं कार्ते मंडळी. चला तुम्हाला दाखवते गौराई. सुगंधावरवरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहरली. हाय फ्रेंड्स, तर आज आहे 5वा दिवस गौरी गणपतीचा. तर आजच्या दिवशी आमच्याकडे ओवसा असतो आणि ओवसाच्या दिवशी ॲक्च्युली माझा कुवारी ओवसा झालेला आहे. म्हणजे कुमारी वयात ओवसा करत असं माझ्या आजीने केला ओवसा. तर माझा ओवसा त्याच्यामुळे मी पण अशी चांगली रेडी होऊन तयार होऊन झाले सजलेली आहे. कशी दिसते मी? तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. आणि ॲक्च्युली ह्या दिवशी माहेरवासनी सासरवासनी गौरी गणपतीसमोर ओवसा घेऊन पुजतात. तर छान असे नटवून सजवून मस्त की ओवसा म्हणजे ओवसा करतात, म्हणजे गौरीसमोर सूप पुजतात. तसं माझंही झालेलं आहे. तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल की मी पण कसं म्हणजे सूप ओवसलेलं आहे गौरीसमोर गौराईसमोर.
जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहरली खुलली कळी मोगराची याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतून तू बोलता न बोलता कळला अर्थ हा नवा आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी सजली रंगली आज वेळावरी आज स्वप्ना परी अवतरली लाडाची फ्रेंड्स आज आहे ना आमचा मुलींचं असं ठरलं आहे की बाला डान्स करायचं तर आम्ही तसा डान्स बसवला आहे तर जेवण जसं होईल ना जेवण झाल्याच्या नंतर आमचा डान्स होणार आहे तर तेही मी शूट करणार आहे तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. तर मी आता आलेली आहे मम्मीच्या मामाच्या घरी. हे मम्मीचे मामा आहेत, तुम्हाला दिसत, आणखी त्यांची बायको म्हणजे मम्मीची मामी.
जा मम्मी ठेव ते बंद कर तुझा तुझा हां ते बंद करते तुझी काही गरज नाही. हो हो नक्की नक्की सगळंच घेणार. हॅलो फ्रेंड्स, तर आज गणपती बाप्पाचा 6वा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे. तर आज गणपती बाप्पांचं विसर्जन होईल. त्याच्या अगोदर गौराईला रडवतात, तर त्यासाठी माझी आत्या आलेली आहे. तर काही वेळात ती गौराईला रडवेल. तर कसं रडवेल मी तुम्हाला दाखवेल ह्या ब्लॉग थ्रू. गाडी करून आले. तर मग संध्याकाळी विसर्जन होईल. तुम्हाला दाखवेल हे सगळ्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला सगळं दिसेल की कसं आम्ही विसर्जन करायला गणपतीला घेऊन जातो, कुठे आम्ही विसर्जन करतो. तर ह्या ब्लॉग थ्रू तुम्हाला दिसेलच. आलेले आहेत गौर रडवायला. तुम्ही बघा इथे चर्चा चालू आहे, त्याच्यावर डिस्कशन चालू आहे. गौरीला रडवून झालेला आहे. आता गौरी समोर झाकरी होईल. जे गौरीला नाचव जागरण असतं तसं रात्री झालं नाही, तर आता आम्ही आता करणार आहोत. हाय 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 करते हाय हाय हाय. आहे आणि आता आरती सुरू झालेली आहे. तुम्हाला दाखवते चला. तू महाताज तू महेशाय तू मोरया चिंतामणि तू सिद्धिनायक गणाधीशाय मोरया वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका गजानन गजानन गणपती बाप्पा मंगल मूर्ती. साईडला
साईडला हा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती हो हो उंदीर मामा मामा म्हण उंदीर मामा पुढे जो मामा म्हणायचा त्याला नाहीतर मग आपल्याला मामा साईडने जा तर सगळे गणपती बाप्पांना गावदेवीच्या मंदिराच्या इथून विसर्जनाला घेऊन जात आहे. तर आता गणपती बाप्पांना जे गावदेवीचं मंदिर आहे तिथून विसर्जनाला घेऊन जात आहे. अरे विजू मी सोडून दिली गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जयकार टी शर्ट घे चला चला कुठं खाल्लं काय जरा साईडला होतं का प्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका विलयकरी विपदांचा मोरया विनायका तुंदिल तनु लंबोदर गजमुख साकार तू इन्हीं लोकी वंदनीय अविजित ओंकार तू व्यापुनि कण कण विराट विश्वरूप धारी तू व्यापुनि कण कण विराट विश्वरूप धारी तू भवतारक अंगारक अटल विघ्नहारी तू हे विशिरी वरद हस्त हे गण गण नायका हे विशिरी वरद हस्त हे गण गण नायका विलय करी विपदाचा मोरया विनायका विलय करी विपदाचा मोरया सद्बुद्धी सद्विवेक सन्मतीचा स्वामी तू सद्बुद्धी सद्विवेक सन्मतीचा स्वामी तू अणुरेणुत मनरेणुत. तर आता बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता इथून मी मामाच्या गावाला चाललेली आहे. कारण सीन असं आहे की इकडे माझा मामाचा मुलगा आहे तर त्याला पण घेऊन जायचं आहे. मग तिकडून कल्याणला जाऊ. जायची इच्छा अजिबात होत नाही आहे. माझे डोळे बघ.
अजिबात निघायची इच्छा होत नाहीये, पण आता ऑप्शन नाहीये, जावं तर लागेलच. सो म्हणून चाललेलं. मम्मीने काळोख केला. चला गणपती बाप्पा. इथून आम्ही सवानेला चाललोय आणि सवानेवरून मग तिकडनं मामाची गाडी गेली कल्याणला जायला. सो आता इथून मामाच्या घरी चाललोय. अजिबात इच्छा होत नाही जायची, कसं तरी मन केलं जायचं. सो आता चला, अजून ब्लॉग तर एंड करणार नाही जोपर्यंत घरी पोचत नाही, कारण घरातूनच ब्लॉग स्टार्ट केला होता. सो आता घरी पोचेपर्यंत ब्लॉग राहणार आहे. घरी पोचल्याच्या नंतर ब्लॉग एंड करणार आहे माझा. तोपर्यंत प्लीज कंटिन्यू माझा हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर फ्रेंड्स, गणपतीची सुट्टी संपलेली आहेत आणि आता सगळेजण घरी म्हणजे आम्ही मुंबईला जायला निघालेलो आहोत कल्याणला. तर आता गाडी आलेली आहे, सगळे गाडीत सेटल झालेले आहेत, बसलेले आहेत. तर मम्मी यायची वाट बघतोय आम्ही, तुम्हाला दाखवते. मामाच्या घरातून चाललेलं घर, सगळे असे सोडायला बाहेर उभे राहिलेले आहे. कोणाची जायची इच्छा होत नाहीये, पण आता जावं लागेल. सगळे कसे सोडायला निघाले. सगळे झाले सोडायला. बापरे, एवढी पब्लिक, एवढी माणसं सोडायला आली. अरे गप गप रडो, पाण्याला पाण्या. गप 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 रडो. रुमाल धरा बाय. कल्याणचा महागणपती, तर त्याचा आज विसर्जन आहे. तर सगळी त्याची तयारी चालू आहे. सो त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे जे आवाज येत आहे तुम्हाला बॅकग्राऊंडला, तर ते त्याचा आवाज आहे. तुम्हाला दाखवतो मी वरतीनच. तर फ्रेंड्स, मी माझा गणपतीचा ब्लॉग इथेच संपवत आहे, इथेच थांबवत आहे. तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला ह्या माझ्या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल बघायला पण, आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला समजेल पण की कोकणातले गणपती कसे साजरे केले जातात, तो गणपती उत्सव कसा साजरा केला जातो हे तुम्हाला माझ्या ब्लॉग थ्रू समजेलच. तर फ्रेंड्स, मलाही खूप आनंद झाला की तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू आहात या ब्लॉग थ्रू. सो तर तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला, माझ्या यूट्यूब चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब नसेल केलेला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशनसाठी जे बेलचं बटन आहे तर तिथे क्लिक करा. जेव्हा पण मी न्यू ब्लॉग शेअर करेन ते तुम्हाला तिथे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही डायरेक्ट तिथून बघू शकता. आणि माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर पण करा आणि कमेंट नक्की करा. चलो, बाय बाय, सी यू.